बोललं. सोलापूर जिल्हा सांगोल तालुका, सोलापूर जिल्हा सांगोल तालुका, कडलाच माझा दादा सोलापूर जिल्हा सांगोल तालुका, कडलाच याच गाव. दादा भाव, दादा भाव, जरा तोंडाला आग लाव. कुठं ही भाऊ भाऊ जुडी. अर आला दोघ जण भाऊ असाय म्हणलं. महाराज मला आवडलं. महाराजांनी सांगितलं माझं लग्न होत नव्हतं. चुकून गोष्ट खरी बी असेल. हे जी बाळू त्यात ती माझी पुण्याला नोकरीला आहे ती. मग कुणाला आधी झाले बघा तुम्ही. सत्य आहे. अहो महाराज, आज सांगोलचा पंढरपूरचा अकलूजला बाजार असेल. जनावरांच्या बाजारात दलाल पाहिले असतील तुम्ही. पाहिलेत ना? काय रुमाला खालनं, काय उघड. शेरड्याच्या बाजारात देखील दलाल असतील. काय कसं कोण कशात कोणाच्या भावाच्यात पैसे खातील, कशात खातील. पण जातील लेकरा बाळात दलाली करायला लागलं. बघा गे, हितपूर्ण म्हणून कर्नाटकाला चाललं आणि कर्नाटकातली पोरगी एजंट म्हणून महाराष्ट्रातल्या पोरांना देतोय एजंटगिरी. लेकरा बाळाचं खाऊनी, कधी सुद्धा खाऊनी. हो, प्रमाण आहे देवाचं, गावाचं आणि भावाचं कधीच खाऊनी. आणि बाळाचं तर मुलातच खाऊनी, मुळातच खाऊनी. कशात खावावं? अहो काय सांगायचं महाराज. ह्यात मिळेना, त्यात मिळेना, त्यात मिळेना, त्यात तर काय आजमावायला लागले. मध्ये मध्ये तर कोरोनात सगळा धंदा बंद झाला भारोडाचा. कोरोना तर बंद झाला. गड्यानं काय केलं माहिती आहे का? तुमच्याकडे बी आला असेल पण तुम्ही त्याला ओळखत नसाला. एक मोडकच बंद पडायला लागलेलं डमडम घेतलं आणि चालू केला गाड्यानं. हे टेम्पो आला, टेम्पो. कोणाचे लोखंड पत्रा, कोणाची मोडक्या छत्र्या घेणार आला. टेम्पो आला, टेम्पो. हे टेम्पो आला, टेम्पो. जुने भंगार घेणार नाव दादा हे याच. टेम्पो आला, टेम्पो. त्यात जुळना. 2 वर्षाच्या पाठीमाग 100 रुपयाला 5 किलो लसूण येत होता. माहिती इकडे गाड्या येत होत्या का? लसूण आला, लसूण. 100 रुपयाला 5 किलो लसूण आला, लसूण. ह्याच्यावर बघायला लागलं. मला काय म्हणला माहिती का? तुझ्या गावात लय पाहुणे दे. मी काय कोणाचा आहे का म्हणला? कोणाचा म्हणला? याच्या केसावरून बघा ही कोणाचा आहे. जिपऱ्या इकडून 4 बाहेर निघाल्या. मरिमेचा गाडा ह्याचा गाडा घेते हांड रप्पाक 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 चालू करते. काय म्हणतो अजून? ज्ञानो म्हणा. गेल्या वर्षीपासून बघतोय मी एकटा माणूस. कारण भारुडाचा प्रेमी, वयोवृद्ध, तपवृद्ध उठला भारुडकार का त्यांना 5, 50, 100 रुपये देत असते. म्हणतो इकडून टिपका टिपका पडते. इकडून काय येणच निभार बोरगाठ. अरे इकडून जर बोरगाठ आलं तर पळता भोई थोडी होईल. द्या ना ठेव. अहो काय सांगायचं गाड्याचं. महाराज कर्नाटकाला ह्यानं मला नेलतं बघा पोरगी बघायला. पोरगी बघायला ही सांगतो का नाही. पहिल्यांदा आम्ही 5-6 जण गेलो. तिच्या आईला बघाय मी गेलतो म्हणजे. परत पोरीला. अहो परत दुसरी पोरगी बघायला येताना आम्ही दोघं गेलो. येताना आम्हाला रात्र झाली. ह्यानं सांगितली हे दलाल आहे. माझ्याकडून 3000 रुपये घेतले. लय जात बेकार. मला वाटलं भारोडकार जोडीदार आहे. माझ्याकडून 3000 रुपये घेतलो. आणि महाराज तिकडून निघालो. ह्याची गाडी. मला बी काय पेट्रोलला काय घालायचं ह्याच्यात गाडीवर जायचं. मागं बसून गेलेलो. येताना अंधार झाला. अंधारात डॅबरीच्या जरा पुढं आलो. 9-10 टायमिंग गाडी झाली पंक्चर. या गाडीची गाडी 3000 रुपये घेऊन गाडी दिसली. पंक्चर झाली. म्हणजे दादा आता कसं काय नाही म्हटलं. घाबरू नको, माझ्या ओळखीचे म्हटलं कुठं तर राहाव्या. एक शाळा बघितली. शाळेत मुक्काम केला. सकाळपारी उठलो. मग त्यातनं परत निघालो. असं चालत चालत चालत. मागं बी गाव नाही, पुढं बी गाव नाही. म्हटलं उन्हाळ्याचा दिवस, मे महिन्याचं ऊन कडकड 9 वाजता लागायला लागलं. दादा म्हणलं किती उशीर आपण चालायचं आहे. हे काय गाव आलं म्हणलं. हेच करणार का? आता कर्नाटकात ती नाव वाचाय नाही तो. म्हणलं गड्या आता अवघड्या ढकलू नको. ही जरा बॉडीन जाम आहे. मी हाय जरा थोडा किरपाना. घाम सुटला. गाडी ढकलून 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 एक घर होतं. दादा म्हणलं एक काम कर, ह्या घरी जाऊ पाणी पिऊ. तर तू विचार आहे तर पंक्चरचं दुकान आहे का. हळूच गेला. गाडी पुढल्याकडला गाडी माझ्या हातात दिली आणि पाठीने गेला. मामा दरवाजा खोला. मामा नव्हता तिथे. एक बारकं पोरगं होतं. ह्या मापाचं असेल, ह्या मापाचं.
हे बी होता, तू नव्हता ना? ह्या मापाचं पोरगा आलं, का हो पाहुणे म्हणला काय पाहिजे? आला का पाणी दे की म्हणला. पाणी कुठलं देतो म्हणला, रातच्या आमच्या घरी लाईट नाही, बोरच चालू नाही, पाणीच नाही म्हणला. मग म्हणला पाणी नाही तुम्हाला ताक पेलं देऊ का म्हणला. जे दिलंय ते पुकारलं, हावर जातो 50 रुपये दिले, 500 म्हणतो मी. मामानं त्याचं घरदार जिंकाव आणि तुलाच घरावं, आपला घराला इस्तू लाव घे पहिलं, तू कोणाला तर वाट असो. महाराज अहो महाराज ते पोरगा म्हणलं ताक काय देऊ का? मग द्या म्हणलं का पोरग घरात गेले, एक तांब्या भरला ताक आणलं, तसं घटा 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 एकटंच पिलं. अरे दादा म्हणले मी बी आहे. गप्स म्हणलं अजून असेल. हे पिंट्या अजून आहे का? पिंट्या म्हणलं हो अजून आहे. परत एक तांब्या आणला, जापीनं पुढे गेला आणि दुसरा बी तांब्या प्याला. अरे दादा मी बी आहे म्हणलं, तुझी गाडी ढकलतोय. तू गप्स म्हणलं अजून आहे का विचारतो. पिंट्या अजून आहे का? पिंट्या म्हणलं तुम्ही रातभर जर पियत इथं बसला तर ताक संपाय नाही म्हणलं, हांडाभर तसंच आहे. अरे पिंट्या म्हणला चहाला दूध कोण देत नाही, 2 तांबी ताक दिलं, तुझ्यात एवढं ताक शिल्लक कुठं, कसं काय? ते म्हणला मामा तुम्हाला म्हणून आमचं खरं सांगतो म्हणला, रात्री आमच्या मम्मीनं ताकाच्या त्या भरणी गाडगं काय असेल ते त्याच्यावर म्हणलं झाकलं नाही, त्यात 2 उंदरं पडून मेली म्हणला. त्या ताकाला कोण सुद्धा हात लावे ना, ती ताक तुम्हाला देतोय. जेव्हा उंदराचं नाव काढलंय, तांब्या घेतला तसा भेटाळावर धाड दिसना मारला, जसा मारला तसा यानं हाक मारली पोरानं. अगं मम्मी म्हणला इकडे लवकर ये. मम्मी म्हणली काय झालं? अगं म्हणली या केसवाल्या भावाला म्हणला आपला संडाचा तांब्या फोडला की म्हणला, ह्या जाती पेतूच का? पोरगी बघून देतो दुसऱ्याला, पोरगी बघ चांगलं करावं, पण रुपया कोणाचा घेऊन ये. वाटोळ होल वाटोळ का पोरी लेकरा बाळाचा खातोय. आणि आताच्या आयाबाया अशा नाही द्या, मुख्यमंत्र्याच्या बहिणी देती ध्यानात ठेव. वाकून मुजरा घालावं लागल, घरात बायकोच्या पाया पडल, 3000 आले त्यातलं 15 तरी मिळते आलं होय. आता घाबरा बघा पुरुषानो, 3,000 आले, अजूनही अर्ज करा. कोणाचा केला नसेल तर 4,500 एकदम मिळणार आहेत. आणि आम्ही देखील मी माझ्या बायकोला घाबरतो बघा, डायरेक्ट हात जोडतो, कारण मुख्यमंत्र्याची बहीण म्हणजे आपलं काय चालायचं असो.